सुप्रभात सगळ्यांना. तर आज आपला कोकण सीरीजचा डे 3 आहे. तर काल आपण गावी पोचलो आणि पूजेची तयारी काल आपण बघितली. तर आज पूजा आपली आहे. दाखवतो आपला मकर ऑलमोस्ट रेडी झाला आहे, बघू शकतात. आणि ते आपल्यासमोर महापुरुष. तर पूजा आपली दुपारी 3 वाजता सुरू होईल. त्यानंतर मग 6 वाजता आरती होईल संध्याकाळची आणि 7 वाजता मग लहान मुलांचे कार्यक्रम, बायकांचे महिलांचे कार्यक्रम आणि 8:30 वाजता प्रसाद सुरू केला जाईल आणि नंतर 9:30 वाजता भजन मंडळी येतील. तसा हा कालावधी आहे आजचा पूजेचा. तुम्ही तुम्हाला ते सगळं दाखवेलच. तर दुपारी 3 वाजता भटजी येतील, मग आपल्या पूजेला सुरुवात होईल. आणि आता आपण आलो आहे आपल्या कुळदेवताच्या दर्शनास पाय पडायला, काळभैरव मंदिर. हे बघा काळभैरव मंदिर आपलं. तर चला आपण त्याचे आशीर्वाद घेऊया आणि बाकीच्या दिवसाची सुरुवात करूया. आपलं दर्शन करून झालं आहे. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. तर आता आपली वाडी पूर्ण सजली आहे लाईटीने आणि बघू शकता तुम्ही पताके पण लावले. आणि आपल्या रस्त्याच्या कडेला इथे तुम्ही बघू शकता, इथे रांगोळी पण काढली आहे नक्षीदार. तर आज शनिवार आहे आणि आपला शनिवारचा मिठभाऊला आठवडी बाजार असतो. तर आपण बाजारात आलो आहे. तर चला बाजारात फेरफटका मारूया. हा आपला मिठभाऊचा बाजार. ते आंबे, फणस, काजू. बाजारात गर्दी जास्त आहे कारण की मुंबईवाले पण आले. आणि ह्या साईडला आपला मच्छी मार्केट आहे. बाजार फिरून झाला आपला. तर आता आपण जवळ इथे रामेश्वर मंदिर आहे मिठभाऊचं, तर तिथे आपण जाऊया म्हणजे दर्शन करून घेऊया. आपण पोचलो होता रामेश्वर मंदिर. हे मिठभाऊचं प्रसिद्ध मंदिर आहे, श्रीदेव रामेश्वर. तर मंदिर आताच रिसेंटली कलर केलं आहे, तर त्यामुळे वेगळीच शोभा येते आणि इथे जरा थंड पण वाटतं आहे. तर आपल्या रामेश्वर मंदिरात दर्शन करून झालं आहे. तर इथे जवळ अजून असल्यास श्री स्वामी समर्थ मठ जे पण आहे मिठभाऊलाच आहेच. चला स्वामींचे पण पाय पडून घ्यावा. आता आपण आलो आहे दाभोळ पोखरबाव सिद्धिविनायक गणपती मंदिरचे इथे. हे दाभोळचं पोखरबाव गणपती मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध आहे आणि प्राचीन पण आहे. तर आज गर्दी भरपूर आहे. तर चला आपण बाप्पाचं दर्शन करूया. मंदिराच्या खाली तिथे गुफेसारखं गुवारा आहे
त्यालाच बोलतात पोकर पाव. आणि हे पांडवकालीन मंदिर आहे. पावसाळ्यात ते छान वाटतं. इकडे पूर्ण वाहतापर्यंत असं. आता उन्हाळ्यामुळे पूर्ण पाणी आटलं आहे. तर तुम्ही आला तर इथे कधी गणपतीच्या सणाच्या दिवशी पावसात यावं. इथे साठलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला इथे मासे दिसतील, जे आपल्या मुंबईमध्ये आपण पेडिक्युअर करतो, मसाज, पेडिक्युअर मसाज, तर हेच ते मासे. तर दर्शन करून झालं आहे. तर आता आपण जाऊया देवगडला आणि बघा देवगडला पण काय काय ठिकाणी विजिट करूया. तर चला. आता आपण म्हटलो आहे श्री क्षेत्र कुंकेश्वर. हे बघू शकतात समोर कुंकेश्वर मंदिर आहे. चला आपण दर्शन घेऊ. तर आपण देवाला अर्पण करण्यासाठी पळटी घेतली आहे. त्याच्यामध्ये नारळ, फुलं, बेल, अगरबत्ती अशी इत्यादी वस्तू आहे. तर चला आपण ते दर्शन घेऊया. आणि आज खूप गर्दी आहे. वाटतं अर्धा एक तास लागेल लाईनीत. तर इथे भली मोठी रांग लागली दर्शनासाठी. तर जास्त मेजॉरिटी पब्लिक मुंबईचीच आपली, त्यामुळे जास्त गर्दी आहे. बघूयात आपल्याला किती वेळ लागतो दर्शनाला. आपलं दर्शन करून झालं आहे. खूपच छान दर्शन झालं. भले पाऊण तास लागला, पण तरी पण छान दर्शन झालं. आता बाकीचे पण इकडचे परिसरातले देव आहे, त्यांच्यामुळे आपण दर्शन घेऊया. चला. हे आहे भैरव मंदिर. तर सगळं देवदर्शन करून आपण आता घरी परतलो आहे. तर आपल्या वाडीतली पूजा तर सुरू झाली ऑलमोस्ट. तर तुम्हाला दाखवतो. सत्यनारायण सांगत परिवाराच्या आसनार्थे वाद्यं ग्रहण देवे सर्वक्षण समर्पणो वक्ता समर्पितं. इथे शिरा बनवत आहेत प्रसादाचा. आणि ते आपले वाडीतले बायका तर जेवणाच्या तयारीलाच लागल्या. आज प्रसादाचं जेवण वरण भात आणि मिक्स व्हेज कुर्मा भाजी आहे. त्यामुळे इथे कटिंग चालू आहे. बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या चॉपल्या जातात. आणि इथे आपलं वरण आणि भात शिजतं जातात. आणि ते उसळाची भाजी आहे, वाटाणा भिजत टाकलं. तर आता आपली पूजा संपन्न झाली आहे. थोड्याच वेळाने आरती सुरू आहे.
दुपारची आरती पण आता आपली झाली आहे. तर आता थोडा फावला वेळ मिळाला आहे, तर आम्ही वाडीतले पोरं सगळे आता क्रिकेट खेळायला आलो आहे. तर हा आमचा क्रिकेट ग्राउंड आहे. आता हळूहळू आपली सगळी वाडीतले पोरं येतील. आता इथे काळोख झाला आहे, इथे बघू शकतो मी. ढग एकदम काळे झाले आणि विजा पण चमकत आहेत. आता पाऊस लागेल वाटतं थोडं काही क्षणात. आणि तिथे चांगला वारा पण सुटला आहे. आता जोरदार पाऊस लावून गेला आहे आणि पोरं क्रिकेट खेळतात, पावसाच्या मस्त आनंद घेत आहेत. पावसाची परत सुरुवात झाली आहे. आता जोरदार पाऊस पडल्यामुळे आमच्याकडे वाडीत लाईट गेले. वाडीत म्हणजे आमच्या पूर्ण गावातच लाईट गेले. तर अजून काय लाईटीचा पत्ता नाही. आणि आता आपली आरतीचा वेळ पण झाला आहे, सत्यनारायण पूजेचा आरतीचा. आणि आता बघूया, आता आरती थोड्या वेळात सुरू होईल आणि त्यानंतर मग प्रसाद वाटप आणि नंतर मग आपले बाकीचे कार्यक्रम. किती झाड आहे होते पातळ. तर आपली आरती पण आता संपन्न झाली आहे, पण अजून लाईट काय आता पता नाही. तर बघूया आता पुढचा कार्यक्रम कसा होईल. तर आमच्या वाडीतल्या मंडळीने जनरेटरची सोय केली आहे, त्यामुळे थोडी जरा लाईट आली आहे. आता थोड्या थोड्या जेवणात सुरू होईल. ताडपत्र्या लावल्या आहे. आता ह्याच्यावर आपली पंगत सगळी जेवायला बसेल. रोहित राणे पूजेचा महाप्रसाद देताना
हा पहिला नवीन जोडप्यात काढवले. आपला जेवणाचा कार्यक्रम वाइंड अप झाला आहे. आता आपली भजनी मंडळी पण आली आहे आणि थोड्याच वेळात तो पण कार्यक्रम सुरू होईल. पण अजूनपर्यंत लाईटीचं चिन्ह दिसत नाही आणि हे जे सगळे लाईटी आहे त्या जनरेटर चालू आहे अजूनपर्यंत. तिथे भजनी मंडळींची तयारी चालू आहे. आणि इथे आपल्या जनरेटरवर सगळ्या लाईटी चालू आहे. आता सेटअप चालू आहे. आता थोड्याच वेळेत स्टार्ट होईल. इथे आता इंटरव्ह्यू झाला आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये कोकम सरबत वाटप चालू आहे. गरमीमध्ये थंड थंड कोकम सरबत हे आला. बाळूमामा वाटतं. हे की काय ते
Thank you.